नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26साठी आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे आणि आजचा आपला हा 50वा पार्ट आहे. तर बघा, यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? तर सर्वोच्च पद आहे पोलीस महासंचालक, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, महाराष्ट्र पोलीस दलातलं सर्वोच्च पद जे आहे ते DGP, त्याला असं DGP असं म्हणतो आपण. DGP म्हणजेच पोलीस महासंचालक, जे की राज्यातील संपूर्ण पोलीस प्रशासनाचे प्रमुख असतात. तर गृह विभागाच्या नियंत्रणाखाली कार्य करतात व धोरणात्मक निर्णय देखील घेत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या पश्चिम भागामध्ये कोणत्या प्रसिद्ध खेळाला हुतुतू असं म्हणतात? तर हुतुतू म्हणून ओळखलं जातं. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, कबड्डी. तर कबड्डी हा भारताचा पारंपरिक खेळला जाणारा खेळ आहे. तसंच पश्चिम भारतात त्याला हुतुतू असं म्हणतात. तो एक शारीरिक ताकद, श्वसनशक्ती व चपळतेवर आधारित सांघिक खेळ आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणी 1815 साली आत्मीय सभेची स्थापना केली? याचं करेक्ट आन्सर आहे, तर आत्मीय सभेची स्थापना ऑप्शन नंबर सी म्हणजेच राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. आणि कधी केलेली आहे तर ती 1815मध्ये, जे की प्रश्नामध्ये दिलेलं आहे 1815. तर 1815मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे. आणि त्याचं उद्दिष्ट काय होतं तर धार्मिक सुधारणा करणे, एकेश्वरवादाचा प्रसार करणे आणि सामाजिक अंधश्रद्धा दूर करणे, अशा प्रकारे त्याची वेगवेगळे उद्दिष्ट होती. मित्रांनो, तुम्हाला जर ह्याची PDF हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही लिंक ओपन करून जॉईन करा, ज्यावर तुम्हाला PDF पण भेटेल आणि स्पर्धा परीक्षेबद्दल वेगवेगळी इन्फॉर्मेशन देखील भेटेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला याची आयडिया येईल की क्वेश्चन कोणत्या क्वालिटीचे आहेत. आणि बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, मग नवीन नवीन व्हिडिओची देखील अपडेट तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील वासुदेव बळवंत फडके हे एक होते. तर कोण होते वासुदेव बळवंत फडके? तर ते एक राष्ट्रवादी क्रांतिकारक होते, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. वासुदेव बळवंत फडकेंचा कालावधी जर पाहायला गेलं तर 1845 ते 1883 असं त्यांचा कार्यकाल आहे. आणि हे ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे पहिले मराठी क्रांतिकारक देखील आहेत. त्यांना भारतीय क्रांतिकारी चळवळीचे अग्रदूत मानले जातं. अशा प्रकारे त्यांची वेगवेगळी इन्फॉर्मेशन आहे, वेगवेगळ्या फॅक्ट्स देखील तर लक्षात असू द्या. त्यांचा कालखंड जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी पण बरेच क्वेश्चन आपल्याला टॅकल करता येतात. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील घारापुरी हे ठिकाण कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे एलिफंटा लेणी, म्हणजे डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. घारापुरी बेटावरील लेणी एलिफंटा लेणी म्हणून ओळखली जाते. आणि ही कुठे आहे तर मुंबईच्या जवळ आहे. तसंच इथलं जे शिल्प आहे तर ते शैव शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. आणि याच स्थळाला आता युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ जी यादी असते त्याच्यामध्ये देखील याला स्थान दिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नोबेल पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय व्यक्ती कोण? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर, म्हणजे सी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तर बघा, 1913मध्ये साहित्य क्षेत्रामध्ये 1913मध्ये त्यांना साहित्य क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला होता. आणि त्यांचा ग्रंथ होता गीतांजली. तसंच त्यांनी आशियातले पहिले नोबेल विजेते देखील ते आहेत. आणि जे आपलं भारताचं राष्ट्रगीत आहे ते देखील त्यांनी रचलेलं आहे. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रामधील जमात नाही? तर याचं करेक्ट आन्सर आहे अधियन, म्हणजे फर्स्ट ऑप्शन ही जे आहे ते करेक्ट आहे आपलं. कारण अधियन ही जमात जी आहे ती केरळमध्ये आहे. केरळ जे स्टेट आहे आपलं केरळ, तर केरळमध्ये ही अधियन जमात आहे. परंतु कोळी, भिल्ल आणि वारली, तर ह्या तिन्ही जमाती ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन राजघाट. राजघाट कुठे आहे तर ते दिल्ली येथे आहे. दिल्ली येथे राजघाट स्थित आहे. तर दिल्ली येथे महात्मा गांधीचं हे स्मारक जे आहे त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखलं जातं. आणि त्यांचं निधन कधी झालं होतं तर 30 जानेवारी 1948 रोजी त्यांचं निधन झालं होतं. आणि नंतर त्यांचं ही अशा प्रकारे समाधी तिथे बांधलेली आहे आणि त्याला राजघाट असं नाव दिलेलं आहे, जे की एक राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळख आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयांची संख्या किती आहे? तर करेक्ट आन्सर आहे 12, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या 12 पोलीस आयुक्तालय आहेत, जे की बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तसंच अमरावती, नागपूर, पुन्हा पिंपरी चिंचवड आणि मीरा भाईंदर, तसंच वसई विरार या प्रमुख जे शहर आहेत यामध्ये आयुक्तालय आहेत, जे पोलीस आयुक्त असं म्हणतो आपण त्याला, कमिशनर ऑफ पोलीस. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील वीर धवल खाडे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? धवल खाडे हे जलतरण या खेळाशी संबंधित आहेत, म्हणजे डी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू म्हणून त्यांची ओळख आहे. तसंच त्यांनी इंग्लिश चॅनल पोहून जाणारा पहिला भारतीय असं पण त्यांची ओळख आहे. तसंच राष्ट्रीय पुरस्कार पण त्यांना भरपूर मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे परमवीर चक्र, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपले ते करेक्ट आहे. भारताचा हा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार आहे, म्हणजे युद्धात ज्यांनी सर्वोच्च कामगिरी केलेली आहे त्यांना हा परमवीर चक्र पुरस्कार दिला जातो. आणि त्याची स्थापना कधी झालेली? तर 1950 याची स्थापना झालेली आहे. शत्रूविरुद्ध अद्वितीय शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण? तर याचं करेक्ट आन्सर आहे जनरल माणिक शॉ, म्हणजेच सी ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. तर जनरल सॅम मानेकशॉ असं त्यांचं नाव आहे, जे की भारताचे पहिले फील्ड मार्शल आहेत. आणि 1971च्या भारत पाक युद्धामध्ये त्यांनी भारतीय सेनेचे सेनापती म्हणून काम केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर बघा, आपला जो महाराष्ट्राचा किनारा आहे, तर या महाराष्ट्राच्या किनाऱ्यामध्ये हे जे वेगवेगळे जिल्हे आहेत त्यामध्ये रत्नागिरी जो जिल्हा आहे, तर ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेली आहे. आणि तिचं एकूण लांबी आहे 237 किलोमीटर एवढी किनारपट्टी एकट्या रत्नागिरी जिल्ह्याला लागून आहे, जी की महाराष्ट्रातले सर्वात जास्त आहे. तसंच कोकण किनारपट्टीचा हा एक महत्त्वाचा जिल्हा देखील मानला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता वनस्पतीजन्य प्रथिनांचा सगळ्यात चांगला स्रोत आहे? तर बघा, आपल्याला इथं वनस्पतीजन्य असं विचारलेलं आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर आहे सोयाबीन, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कारण सोयाबीनमध्ये सुमारे 40% प्रथिन असतात. किती टक्के? तर 40% एवढे प्रथिन असतात, जे वनस्पतीजन्य प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत समजला जातो. आणि शाकाहारी आहारात याचं महत्त्व जास्त आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय वायुदलात एअर मार्शल पदापर्यंत पोहोचलेली पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पद्मा बंडोपाध्याय, म्हणजेच डी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तर बघा, भारतीय हवाई दलात म्हणजे IAF 3 स्टार रँक मिळवणारी ही पहिली महिला म्हणून इतिहास रचलेला आहे. त्यांनी विमानचालन औषध म्हणजे एव्हिएशन मेडिसिन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान राहिलेलं आहे. अशा पद्मा बंडोपाध्याय एक इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार कुठे आढळतो? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे गडचिरोली, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपले ते करेक्ट आहे. रेला हा एक पारंपरिक आदिवासी लोकनृत्य प्रकार आहे, जो प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातच आढळून येतो. आणि महाराष्ट्र आणि विदर्भातल्या आदिवासी समुदायामध्ये देखील हा आढळतो. तसंच जिथे पोला आणि पंडूम सारखे सण उत्सव साजरे करताना हे नृत्य केलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधान नागरिकांना कोणते नागरिकत्व देते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे एकेरी नागरिकत्व, म्हणजेच आपलं बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. भारतीय संविधान एकेरी नागरिकत्व देतं. आणि जे अमेरिका आहे, अमेरिकासारखे जे देश आहेत त्यांना तिथे दुहेरी नागरिकत्व दिलं जातं. राज्याचं पण नागरिकत्व असतं आणि देशाचं पण नागरिकत्व असतं, म्हणून तिथे दुहेरी नागरिकत्व दिलं जातं. परंतु आपल्याकडे राज्याचं नागरिकत्व नसून फक्त देशाचं नागरिकत्व दिलं जातं, म्हणून आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मसुदा समितीसमोर भारताची उद्देशिका कोणी मांडली? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन जवाहरलाल नेहरू. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, उद्देशिका कधी मांडली होती? 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत ही उद्देशिका मांडली होती. तीच पुढे संविधानाची प्रस्तावना बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर सांस्कृतिक राजधानी म्हणून कोलकात्याची ओळख आहे, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे.
कोलकाता ही भारताची सांस्कृतिक राजधानी, तसंच साहित्य, नाट्य, कला तसंच बौद्धिक चळवळीचे केंद्र समजलं जातं आणि रवींद्रनाथ टागोरांचं ते शहर देखील आहे. क्वेश्चन आहे आपला, भारताची पहिली रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गावर धावली? तर याचं करेक्ट आन्सर आहे मुंबई ठाणे, म्हणजेच सी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे, मुंबई ते ठाणे. आणि ही कधी धावली? तर 16 एप्रिल 1853 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे मुंबई बोरीबंदर ते ठाणे असे 34 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे त्यांनी, आणि ही भारतातले एक रेल्वे युगाची सुरुवात समजली जाते. पुढचा प्रश्न पाहूया, मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? तर मूळ रेखावृत्त हे इंग्लंड या देशातून जाते, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. इंग्लंडमधील ग्रीनविच येथून हे जाते, जे 0° रेखावृत्त आहे. जागतिक प्रमाणवेळ याच्यावरच आधारित आहे, याला GMT असं पण आपण म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया, विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते? तर विदर्भात वर्धा वैनगंगा नदीचे खोरे आढळते, जे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. या नद्या गोदावरीच्या उपनद्याच आहेत, वर्धा वैनगंगा, ज्या विदर्भातल्या शेतीचा एक आधार आहेत किंवा शेतीला पाणी पुरवण्याचं काम हे करत असतात. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील दक्षिण कोकणची किनारपट्टीची मृदा कशी आहे? तर बघा, महाराष्ट्रातला जो कोकण किनारा आहे, इकडे कोकणमध्ये जांभी मृदा आहे, परंतु आपला प्रश्न काय विचारला आहे, दक्षिण कोकणची किनारपट्टीची मृदा म्हणजे किती वळण, त्याला एक वेगळं वळण देऊन क्वेश्चन विचारलेला आहे. करेक्ट आन्सर आहे जांभी मृदा, म्हणजे फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. त्यालाच लॅटेराईट मृदा देखील म्हणतात, जी दक्षिण कोकण किनारपट्टीत आढळते. लालसर रंग असतो तिचा आणि सुपीक जास्त नसते, म्हणजे कमी सुपीक असते, परंतु काजू आणि नारळासाठी तसंच आंब्याच्या बागेसाठी ती उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न पाहूया, घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्व अखिल भारतीय सेवांना हाताळले आहे? तर बघा, सर्व अखिल भारतीय सेवांना हाताळण्याचं कलम आहे 312, म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. भारतीय संविधानाचा आर्टिकल 312 जे आहे त्याच्यामध्ये अखिल भारतीय सेवा म्हणजे IAS, IPS, IFS यांचं निर्माण व संचालनाची तरतूद करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, मराठी भाषा दिन कोणाच्या जयंतीला साजरा केला जातो? तर मराठी भाषा दिन हा कुसुमाग्रजांच्या जयंतीला साजरा केला जातो, म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि ही मराठी भाषा दिन कधी असतो? तर 27 फेब्रुवारीला असतो. 27 फेब्रुवारी, जी की कुसुमाग्रज, म्हणजेच यांचं नाव पण लक्षात असू द्या, कुसुमाग्रज कोणाचं टोपण नाव आहे? तर ते आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचं हे टोपण नाव आहे कुसुमाग्रज. तर यांच्या जयंतीनिमित्त अशा प्रकारे मराठी भाषा दिन सेलिब्रेट केला जातो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन इन डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतलेलं आहे 25 क्वेश्चनचं. तर ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला आहे त्यांच्या नक्कीच लक्षात आलेली असेल क्वालिटी काय आहे क्वेश्चनची. आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन आपल्या सरळ सेवेची एक्झाम असो किंवा कंबाईनची एक्झाम असो, अशाच प्रकारचे क्वेश्चन आपल्याला तिथे फ्रेम झालेले असतात. त्यामुळे क्वेश्चनचं ॲनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचप्रमाणे डेलीचा क्वेश्चन सॉल्व करण्याचा सराव जर असेल तर आपल्याला एक्झाम सेंटरला पण जास्त ट्रेस येत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त क्वेश्चनचा सराव करा, व्हिडिओमार्फत करा, स्वतः करा, परंतु जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि अशा प्रकारचे जर व्हिडिओ असतील ॲनालिसिसचे तर ते तुम्ही पाहायला हरकत नाही, जेणेकरून तुमचा नक्कीच याच्यामधून फायदा होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येईल. थँक्यू व्हेरी मच.